शिकून घ्या आता संजू बाबा. बाबा सांगते शिकून घ्या. मग बाबा घेऊन गेल्यावर कोण करत. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर आम्ही सकाळी सकाळी ना ही बाहेरचे कामं आवरून घेतले, जे आम्हाला पाणी टाकायचं होतं झाडांना. आणि इकडे आईनं खराट्याने बाहेरचं छान स्वच्छ झाडून घेत आहे. त्यानंतर आम्ही घरातले सगळे कामं वगैरे करून घेतले आणि आंघोळ वगैरे करून इथे मी सर्वात आधी उंबरडा लेपन करत आहे. दर गुरुवारी मी करत असते. तसं दर गुरुवारी तर कधी कधी जमत नाही, पण मला ज्या वेळेस मला असं वाटते की आज केलं पाहिजे म्हणून मग मी त्या वेळेस करते. आणि गुरुवारची पूजा वगैरे असली तर मग तर नाही करतच असते. एकतर उंबरडा लेपन केल्यामुळे ना एक वेगळीच काही पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये. आणि उंबरडा लेपन करायसाठी मी त्यामध्ये टाकते गोमित्र, साधं पाणी आणि हळद, बस याचं लेपन करत असते. आणखी मला याबद्दल तेवढी काही आयडिया नाही आहे. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं करत असते. रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग इकडे आई करत आहे देवपूजा. त्यानंतर मग त्या मांडणार पूजा, लक्ष्मी व्रताची पूजा. तर आता मी सर्वात आधी बाहेरचं तर सर्व माझं आवरून झालेलं आहे, रांगोळी वगैरे. तर मी यांच्यासाठी करणार स्वयंपाक. तोवर आईची पूजा होऊन जाते तिकडे. यांनी मला आज डाळभाजी आणि कण्या जो आहे ना ते करायला लावलं. कण्या हा ज्वारीचा असतो, जे मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. ज्वारीचा कण्या आणि डाळभाजी एक नंबर लागते आणि टेस्टी पण झालेलं होतं. तर इकडे बघू शकता आईची देवपूजा जी आहे, म्हणजे घरच्या देवांची देवपूजा जी आहे ते झालेली आहे. आणि इकडे आता आई पोथी वगैरे वाचत आहे. पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग दोघींनी आरती वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मला हे ना दळून आणलेलं होतं, ते डब्यामध्ये उतरवायचं होतं. ते उतरवून घेतलं आणि मग हे पण आले होते जेवण करायसाठी. त्यांना जेवायला देऊन दिलं. त्यानंतर मग मी म्हटलं आता आज गुलाबजामू करायचे आहे. तर ते आपण आधीच करून ठेवलेले कामाचे, कारण की नंतर मग थोडा वेळ होतो आणि गडबड होऊन जाते. आणि उपवासाच्या दिवशी ना कसं लवकरात लवकर झालेलं कामाचं असते, नाहीतर मग ॲसिडिटीवाल्यांना फार त्रास होतो. तर मला तो खूप जास्त त्रास आहे ॲसिडिटीचा, म्हणून मी उपवास वगैरे केला की लवकरात लवकर जेवण करायचा प्रयत्न करते. तर तिकडे गुलाबजामू तळणं सुरू आहे आणि इकडे ठेवलेला आहे पाक. 2-3 पदार्थच केले, नाही तर एवढे भांडे निघाले. तर असं वाटत होतं की किती मोठा स्वयंपाक केलेला आहे, किती मोठा नाही. स्वयंपाकाचे तर भांडे नाहीच आहे, हे संध्याकाळच्या स्वयंपाकाचे वेगळे भांडे राहील. तर असे एवढे भांडे होते आणि मला असं कमरेवर हात ठेवून अशी बघत होती की किती भांडे निघतात म्हणून. आणि ते तयार झाले होते गुलाबजामुन पाहिल्याबरोबर मला माझ्या मैत्रिणीची आठवण येते. तिच्या फार आवडीचे गुलाबजामुन होते. ओट्यावरचे सगळे काही कामे झाल्यानंतर पूर्ण ओटा जो आहे क्लीन करून घेतला. आणि मग पुन्हा थोड्याच वेळात मला स्वयंपाकाला लागावं लागेल. असा ओटा क्लीन करून झाल्यानंतर पुन्हा तिथे काही स्वयंपाक वगैरे करूशा वाटत नाही, पण करावाच लागतो. आणि क्लीन केल्याशिवाय ते मन काही मानत नाही. तर ओटा क्लीन झाल्यानंतर इथे मी झाडझूड वगैरे करून घेतली. आणि वोटिंग आहे ना, तर प्रचारामुळे इकडं म्हणजे इतका आवाज येत होता मगाशी, मग मी काहीच शूट केलं नाही. आणि व्हॉइस ओव्हर जे काही आतापर्यंत भेटणार ते व्हॉइस ओव्हरच होतं. माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि देवाला नैवेद्यसुद्धा दिलेला आहे. तर आजच्या स्वयंपाकात भरपूर काही आहे, ते मी मला जेवण करायच्या वेळेस दाखवणार. थोडासा वेळ झाला स्वयंपाकाला, कारण की खूप सगळं झालं, ते खूप सगळं केलं. त्यातल्या त्यात मध्येच सिलेंडरसुद्धा गेलं, तर त्यात पण आमचा वेळ गेला. झाला आहे स्वयंपाक तयार आणि आता आम्ही जेवण करू मस्त. बाबासुद्धा आलेले आहे आणि आई गेलेले आहे स्नेहाताईकडे. त्यांना यांना आणि त्या युगला गुलाबजामुन नेऊन दिले. गुलाबजामुन केलेले आहे आज. तर आले की आम्ही लगेच जेवण करायला घेऊ. चला मग मंडळी. आजच्या जेवणात बघा खूप काही होतं. वरण, भात, भजे, पापड, कढी, वांगे दाणे जे आहे, तुरीच्या शेंगा आता निघालेल्या आहे, वांगे दाणे बनवले होते, बिट्ट्या, गुलाबजामुन. आणि ताईंनी डब्यामध्ये हलवा पाठवलेला होता गाजराचा. बाबा आलेले होते. गुरुवार असला की सगळ्यांच्या घरी गोडधोड बनतंच. छान मस्त असं जेवण झालं.
ओटा वगैरे आवरून झालेला आहे. आई तिकडे करत आहे आराम. माझा व्हिडिओसुद्धा बघत आहे, आज अपलोड केलेला. आणि आई आणि बाबा आणि हे इकडे बाज विणत आहे. भरपूर दिवस झाले, मी सांगितलं होतं नाही सुई आहे ना, शिलाई निघून जाते बाबा, जेवढा हातानं पक्क राहील. द्या मिठाची मारून देतो ना. अजून व्हावं लागते धागा, एवढं नाही होत. द्या धागा द्या. आई खाला कुठे ठेवला? तर खूप दिवस झाले मी यांना सांगत आहे की बाज विणावं लागते, पण शेवटी बाबांनीच नेवार आणली आणि आता दोघं जण मिळून हे विणकाम सुरू आहे यांचं बाजेचं. तच आपली छोटी मोठी जे काही हेल्प लागणार ते आम्ही अवश्य देऊ. फक्त तुम्ही आम्हाला आज्ञा करा बाबा, तुम्हाला काय हवं आहे तर. कशी एकावर एक ठेवा ना. क्या पटपट. अशी बाज अशी ना अशी करा आता. हा तशी. हा दिमाग आहे का तुम्हाला, सांगते बाबा. समजे काय आडवी उभी करून असं. फक्त पट्टा सरळ कर जा जेव्हा हे करा तेव्हा. शिकून घ्या आता संजू बाबा. बाबा सांगते शिकून घ्या, मग बाबा घेऊन गेल्यावर कोण करत. ऐकायची बाबा. बरोबर आहे ना. ठीक आहे. डबल लेअर पण साला पट्टा कोणता टाईप राहील याच्यात. कसे. अरे बापा हे पहिल्यांदाच पाहिजे. मी पहिल्यांदाच फोन राहिलो. अरे टेक्नॉलॉजिया. नाही टेक्नॉलॉजी आहे ते. आडव्यानं पाहिली, उभ्यानं पाहिली बाबा विणतानी, आडव्यानं करताना पाहिली. जसं सोपं झालं तसं, जसं डोकं लागलं तसं लावायचं. विहिरीची बाज आम्ही दोरीची पिनो. हा. विहिरीची बाज म्हणजे विहिरीची म्हणजे बारीक 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 बाज. गाठी असल्यासारख्या ना, गाठी असल्यासारख्या. डिझाईनची ते हा. बाज, नारळाच्या दोरीची. हो ते असं तिरपी आहे ना, तिरप्या. तशा तागाच्या दोरीची पण विण आहे तशा. किती वेळ लागत असेल बाबा त्या दोरीच्या. नारळ दोरीच्या मोठं फुटलं. माणूस हो राहिला का? स्पेशल. माणूस राहिला स्पेशल. नाही शांत बस. अय्यो बाजा विणल्या. अरे बाय बाय बाय. लोकांच्या हो का? हो का? आम्ही नाही पाहिली बाई एखादी बाज विणून. आमच्या इथं बाबा आईनं बाज विणून नाही पाहिली म्हणते, हे कामी लावा. आमच्या अंदाजी नाही का मस्त तागाची विणे, तागाच्या दोरीची. पहिले बाजाच होत्या. तागाची म्हणजे तागाचा गुळ असते का तागाचा? तागाची ताग न त्याची दोरी असते. हो का? तागाची दोरी. बरोबर. मागं सावंगीला तागाचा गुळ विकायला होता. तागाचा हे आई हे डबल याची वय हे हा? डबल लेअरची आहे. मजबूत राहते ते.
आपल्या घरची अशीच विना लागते ते. घरचे असेच आहे ना. हा. इतकी झाली म्हणून. काय त्या घरच्या बाईला किती वर्ष झाले? 32 वर्ष झाले. 35 वर्ष. हो का? भाजीला ना 32. सुटलाच नाही पाहिजे पाच नाही ना 5 वर्ष झाले. हो का? जाण करून बस ना. मग अजूनही पुरणारच आहे का? डिसेंबरच्या सालच्या जानेवारीच्या होते. हो का? मला माहित आहे का कुत्रे जरी चढले ना भाजीवर तर आजी तडकन काना खाली मारे कोणाच्या? कुणाचे आहे पोट्टे भाजीवर तिथले हा कुत्रा ऐकू आला ना मला. आजी तर बाज धुवून काढत असन आपली पूर्ण. हा? बाज धुवून काढत असन आजी. हो आजी बाबा तुमची आई एवढी नेमाची काऊन होती? आमची आजी त्याची आई पुन्हा त्याच्यापेक्षा मिळवाली. हो का? म्हणूनच तशीच आपली आत्या आहे ना. पूर्णच असं धुवून काढते सगळं. इकडे देवाचा कान हरपला तरी चालते घास म्हणजे त्या माणसाला नाही पण आत्या आत्या बापरे 2 वाजू का 3 वाजू ते देवा पूर्ण देवाचं झाल्याशिवाय जेवत नाही. जेवत नाही अजूनही. 2 काऊन नाही 3 वाजले तरी चालते. संतोषी मातेचा व्रत केले आमचे. संतोषी माता पिक्चर लागला त्यावेळेस. हो संतोष मातेच्या पोट्या त्या बाप्पा त्या शुक्रवार दिवशी आंबट नाही खायचं. आंबट नाही खायचं. वासही नाही चाले आंबटेचा. जमला. अरे हां बरोबर. बरोबर आहे का ठीक आहे बरोबर. एक वेळा लक्षात आला आपल्या तर सगळं होत ते. तेच म्हणलं यांना शिकून घ्या मग बाबा गेल्यावर कोण का. अरे आम्हाला आमच्या तयारीत तर राहा लागेल ना. शिकून तर घ्या लागेल. बाबा आता आप्पाजी नाही आहे. बाबा विनून राहिले ना. बाबा तुमच्या कामाचे आहे. म्हणजे जे कामाचे त्याला ठेवू का आम्ही आणि बाकीच्याची तिकीट काढून देऊ. ईश्वर चरणी एकच प्रार्थना. सुहागन वर्षी आपल्या हातात असते का काही. मारो मैं सुहाग. ते सुहागन picture पा- कोणाची वेळ म्हणजे जे झोल नाही पडायची बात. पहिले नाही का खेड्यावर प्रत्येकाची वेगळी वेगळी बाजरा आहे एक एक. आपापल्याच बाजूवर झोपत उन्हाळ्यात किती मस्त मजा आहे. हो एवढे बाजा टाकून आम्ही काकाच्या घरी जाऊ ना. पलंग बाजात विणून राहिले. पण बाजची मजा आहे का कुठं. बाज बाज आहे का नाही हो. त्या दिवशी काही तर जुनी आठवण ठेवायची ना. का सगळं नवीनच घेऊन जगायचं आहे का जी बाबा. त्या दिवशी माझ्या मामी आल्या ना आपल्या इथं. झाली बाज तयार. आता हे टाईट करत आहे पूर्ण नेवार. आपले ते घ्या. पाहिजे झोप. झालेली आहे बाज तयार आणि याच्या एकदम मस्त. आणि आई सांगत होती की पहिले काय घास कुटका ओवाळत होते का टाकत होते असं. तर मग आईने आता सुद्धा तसंच केलं. एक म्हणजे घास कुटका आणला आणि पाणी टाकलं. आणि बाबा सांगत आहे की इथून असा म्हणजे खालून पाठ टाकते का वरून का खालून. वरून हो का. पाठ फेकत होते पण आमच्या इथं आता पाठ नाही आहे म्हणून जाऊ द्या. हा पण कशासाठी फेकत होती बाबा पाठ. कशासाठी फेकत होते. हो का. हा शेप बरोबर झाला का. पाठ बरोबर फेकला तर शेप पाहत होते तिथं अडकला तिथं पुन्हा टाईट करत होते. अच्छा असं आहे का. पाठाने याच्या खाली पाठ नाही आहे ना. याच्या खाली टाकता. खाली आहे पाय. कोटी ठेवून आहे. कोटी ठेवून आहे तांदळाच्या खाली आहे. असं आहे. चला मग आता आम्ही झोपायची तयारी करतो. किती वाजले 11 11:30 वाजलेले आहे. फाटक्या वाकडी हे वाकळीला काहीतरी जोड लावा लागते. आजीचं लुगडं असं तर देऊन द्यायचा. असं नाही. हो त्या व्हिडिओ ऐकलं का जुने कपडे वापराव नाही टाकून द्यावा.
कोणाचे गेलेले बघून द्यावं का? नाही नाही आम्ही आमच्या आजीचे पूर्ण आमच्या तीनही पोरांना आजींचे पातळ कामी लावलेले आहे. वाकडी सुद्धा घेत असतो आम्ही. बा मला बाज लहान कोण वाटत आहे? ब्लाऊज सारखे झाले नाही ते. ब्लाऊज सारखे झाले. लहान वाटत आहे बाज आमची कोणतं. हा, पायावरून असं झाले. हो एक नंबर एक नंबर तुमच्या मापाची झाली बरोबर. विणायची यांना नवीन टेक्निक माहीत पडून गेली, कशी विणायची काय विणायची. मला पण अशी थोडीशी कामं नवीन काही असं असलं की ते मला पण शिकण्यात थोडासा इंटरेस्ट असतो या कामामध्ये. काही असं नवीन काही करायचं असेल तर मग मी पण बरेच वेळ बसली तिथे, गप्पा गोष्टी केल्या आम्ही, मस्त हसलो. जेवता जेवता तर आमच्या बाबांनी एवढं हसवलं पण मी तो टॉपिक काढू नाही शकत इथे. तर सुरुवात बाबानं केली. हां सुरुवात बाबानं केली. हां एंडी मी खतम तुनं केली. हो एंट्री केली कार्ड बांधून. तर असा झाला आजचा दिवस, असा गेला आणि खूप मस्त छान वाटत आहे. दिवस कसा जात आहे आजकाल माहीत नाही पडत आहे. हसत खेळत मज्जा येते खूप. आता माहिती नाही किती दिवस राहते तर आणखी मी त्यांना आजच म्हटलं जायसाठी तुम्ही काही घाई करू नका, आता आल्याच आहे तर मस्त थांबून जा, मग तुम्ही येत नाहीस. कारण की तिकडे भरपूर कामं असतात ना, म्हणजे हा कार्यक्रम तो कार्यक्रम हे ते प्रोग्राम अटेंड करणं हे ते भरपूर असतात. तर त्याच्यामुळे त्यांचं कसं नेहमी येणं होत नाही. आता इतक्यात तर आल्याच नव्हता म्हणा, कारण होत थोडे कामं वगैरे. चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.